भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। मनोजो मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकारपुरी पुण्यभूमि पवित्र तेना दत्तो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता गडे पुण्यराशी साष्टांग नमस्कार माझा सत्सु ज्ञानेश्वरासी तीन श्री सात तया माझे दंडवत काकी धुळी पुढी श्वान नित्य जाणवीचे स्नान माता शोभे जटा वारांगी विभूती सुंदरा शंख चक्र गदाती पायी खडावा गर्जती तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरणेजिरा महारुद्रानुमान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। दाविला कपी सेना संभार आती दाटुंगा हनुमंत वीर तेने सुखावला श्री रामचंद्र केला नमस्कार सुग्रीवे। ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या ठिकाणी सद्गुरूला नमस्कार करून कथेला ज्यावेळेस चालू करतात त्यावेळेस सांगू लागले तर काल काय झालं होतं। प्रभू रामचंद्राला सगळ्या वानराची भेट हा सुग्रीव या ठिकाणी देऊ लागला आहे। त्यानंतर काय झालंय, जो हनुमंत होता ते हनुमंताची कीर्ती काय होते काय नाही ही ऋषीनं प्रभू श्रीरामाला सांगितलेलं आहे। त्यावेळेस हनुमंताच्या मनामध्ये आनंद वाटला, हनुमंताविषयी सगळ्या गोष्टी जाणून घेऊ। त्याची ताकद शक्तीची क्षीण झाली, कशामुळे झाली, काय झालं, काय केलं, या सगळा वृत्तांत कालच्या अध्यायामध्ये झालेला होता। आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस ऋषीनं या प्रभू श्रीरामाला सांगितल्या, सुग्रीवानं सांगितल्या, त्यावेळेस रामाच्या मनात आनंद वाटला आहे। आणि आनंदामध्ये राम प्रभू श्रीराम आणि जो सुग्रीव आहे त्यांची वार्तालाप त्या ठिकाणी चालू झालेला आहे। आणि सुग्रीव आपल्या सैन्याविषयी माहिती देऊ लागलेला आहे। वानर सेना कडकडाटी वेगिरी बोलागे वैकुंठी अथवा कैलास गिरी तटी मेरू पृष्ठी घालू घाला। सुग्रीव सांगू लागलाय, रामा माझं जे सैन्य आहे ते खूप आहे। हे सैन्य कसं आहे, कुणीही या सैन्याच्या पुढे येऊ द्या, यक्ष येतील, गण येतील, गंधर्व येतील किंवा कितीही दैत्य येतील, कुठेही लपलेले असतील, कुठेही जाण्याची माझ्या या सैन्यामध्ये ताकद आहे। हे जे वानर आहेत हे वानर कुठेही मागे पुढे सरकणार नाही। मेरू असेल किंवा कुठलाही आणखी पर्वत असेल त्या पर्वताच्या ठिकाणी जाऊ शकतात हे वानर, कुठेही ते मागे सरकणार नाही, असे हे माझं वानर सैन्य आहे असं सांगू लागलेलं आहे। त्रिभुवनिया पाताळाच्या पोटी मारू दानवाच्या पोटी अथवा दैत्याच्या थाटी उठा उठी निर्दळू। आणखीन काय सांगू लागले, तुम्ही पृथ्वीवरच म्हणताल तर ते नाही म्हणले, पाताळामध्ये जरी जायची वेळ आली तरीही माझं सैन्य जे आहे ते मागे पुढे सरकणार नाही। तेवढंच नाही, 7 पाताळ आहेत, त्या 7 पाताळामध्ये सुद्धा हे माझे सैन्य जाते। आणि त्यानंतर राहिलं स्वर्ग, स्वर्गाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी म्हणता त्या ठिकाणी माझं सैन्य गेल्याशिवाय राहणार नाही, माग सरकणार हे वानर सैन्य माझं नाही असं प्रभू श्रीरामाला तो सांगू लागला। गण गंधर्व सुरवर यक्ष राक्षस नर किन्नर माझे निर्दळुनिया वानर चराचर उल्किती। आणखीन काय सांगू लागलाय, माझे वानर जे आहेत चराचर निर्दळतील, म्हणजे कुणी येऊ, गण जरी आला पुढं आणि त्यानं जर सीता शोध करत असताना जर पुढं आला तर त्याचं निर्दळन करणार। यक्ष आला, गण आला, गंधर्व आला, देव आला, सुरवर आला, कोणीही जरी त्यांच्या समोर आला आणि सीता शोध करत असताना जर आडवा आला तर त्याचा समूळ नायनाट करण्याचं सामर्थ्य
माझ्या या सैन्यामध्ये आहे रामा, असं सुग्रीव प्रभू श्रीरामाला सांगू लागलेला आहे. लोक लोका परती कव घालो न्यावचित्ते वानर कृतकार्य साधिती आज्ञा रघुपती शीघ्र द्यावी. आज्ञा रघुपती तुम्ही शीघ्र द्यावी मला, म्हणजे माझं सैन्य मला पाठवता येईल सीता शोध करण्यासाठी. माझं सैन्य जे आहे ते कुठेही मागे सरकणार नाही. कोणीही येऊ द्या, कसाही येऊ द्या, जिथं लोक असतील, जिथं वस्ती असल, जिथं तंडा असल किंवा जिथं पर्वत असल, त्या पर्वताच्या ठिकाणी सुद्धा माझं सैन्य गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथून आपल्या रिकाम्या हाताने ते कधीही वापस फिरणारं माझं सैन्य नाही. मग हे सीतेचा शोध करण्यासाठी माझ्या सैन्याला मी पाठवत आहे. त्यासाठी रामा तुम्ही मला आज्ञा द्या, असं सुग्रीव प्रभू श्रीरामांना म्हणू लागले आहे. आय कोणी सुग्रीव वचन श्रीराम झाला सुप्रसन्न आजानुभाव पसरून दिदले आलिंगण सुग्रीवा. अहो रामाला काय पाहिजे होतं? आपली सीतेचा शोध पाहिजे होता. पण सुग्रीवानं ज्यावेळेस सगळं वर्णन सांगितलं, माझं सैन्य असं आहे, माझं सैन्य तसं आहे, तुम्ही काळजी करू नका, माझं सैन्य कुठेही जाईल आणि सीतेचा शोध घेऊन येईल, त्यासाठी तुम्ही आज्ञा द्या रामा, असं म्हणल्याबरोबर प्रभू श्रीरामाच्या मनाच्या ठिकाणी आनंद वाटू लागलाय. हर्ष दाटून आलेला आहे आणि आपले दोन्ही हात समोर केलेले आहेत आणि सुग्रीवाला आलिंगन देण्यासाठी बोलवू लागलेले आहेत. श्रीराम म्हणे कपिनाथा सीता शुद्धी करावी आता कोण स्थानी रावण वसता तेही तत्वता शोधावे. प्रभू श्रीरामाला सगळ्या गोष्टी सांगितल्यावर प्रभू श्रीरामाने आपले हात मोकळे केलेले आहेत सुग्रीवासाठी आणि आज्ञा दिलेली आहे सुग्रीवाला. सुग्रीवा, हे कपिराजा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तुला अनुमती देत आहे. तुम्ही आता जावा आणि सीता कोणत्या ठिकाणी आहे, कुठं आहे, ही सगळा शोध घेण्यासाठी तुम्ही तुमचं सैन्य पाठवा, असं प्रभू श्रीराम हर्षयुक्त आनंदित झालेले आहेत ज्यावेळेस सुग्रीवाला सगळ्या गोष्टी बोलले त्यावेळेस. म्हणून प्रभू श्रीराम सुग्रीवाला सांगत आहेत, तुम्ही तुमचं सैन्य पाठवा, माझी परवानगी आहे, असा आदेश प्रभू श्रीराम या सुग्रीवाला देऊ लागले. ऐसे बोलता श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेवीला माथा हर्षवानर होय सांगता शोधावी सीता. अहो, ज्या कार्यासाठी आज आपण एकत्र जमलो, एवढा मेळा कशासाठी जमलेला आहे? सीताचा शोध घेण्यासाठी. मग रामाने अनुमती दिली, जावा आणि तुम्ही सीतेचा शोध घ्या. त्यावेळेस या सुग्रीवाच्या मनाला आनंद वाटला. ज्या कार्यासाठी आपण जमलो ते कार्य करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून सुग्रीवालाही आनंद झाला आणि प्रभू श्रीरामाने सांगितल्याबरोबर साष्टांग नमन हा सुग्रीव प्रभू श्रीरामाला करू लागलेला आहे. आणि आता मला आज्ञा या ठिकाणी प्रभू श्रीरामाने दिलेली आहे, म्हणून आपल्या सैनिकाला काय बोलतात? विनीत नामा महावीर सवे सेना शतसहस्र पूर्वे धाडीला सत्वर सीता सुंदर शोधावया. सुग्रीवानं काय केलंय? रामाने अनुमती दिल्याबरोबर सांगितलं 4 दिशा आहेत, उपदिशा दुसऱ्या 8 आहेत. त्या 8 दिशेला आपले सैन्य पाठवायचं आहे. मग आता कोण कोणीकडे पाठवायचं आहे, कुणा कुणाला कोणीकडे पाठवायचं आहे, हे सगळा वृत्तांत प्रभूला म्हणजे प्रभू श्रीरामाला हा सुग्रीव सांगू लागला. त्यावेळेस विनीत नावाचा जो वानर आहे तो अति बलशाली आहे. त्याला काय सांगितलं? तू पूर्व दिशेला जायचं आहे. पूर्व दिशेला 1000 कोटी सैन्य घ्यायचं आणि त्यानं पूर्व दिशेला जायचं. म्हणून विनीत वानराला प्रधानाला या ठिकाणी बोलावलेलं आहे. रावणाचे वस्ती स्थान सीता शोधावी सावधान नगरवन उपवन गिरिगण शोधावे. या विनीतला जवळ बोलवलेलं आहे सुग्रीवानं आणि सांगितलेलं आहे काय, तू आता इथून जायचं, त्या दिशेला जायचं, तिकडे जाऊन काय करायचे, रावणाची वस्ती कुठं आहे, रावण कुठं राहतो, कुठं झोपतो, कुठं कार्य करतो, कुठं काय करतो, ही सगळी इत्यंभूत माहिती तू द्यायची आहे. आणि सीता जी आहे, सीता मातेला त्यानं कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे, कोणत्या ठिकाणी याचा पूर्ण तपास ह्या विनीत वानराला करण्यासाठी सुग्रीव सांगू लागलेले आहे. तारेचा पिता सुषेण त्याचे सुग्रीवे बंधू निचरण सीता शुद्धीशी जावे आपण शोधावी पूर्ण पश्चिम दिशा. दुसरा प्रधान कोण बोलवलेला आहे? जो तारा होती, जी तारा होती, तारेचा वडील सुषेण, या सुषेणाला जवळ बोलवलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे 1000 कोटी सैन्य तुमच्याकडे घ्या आणि तुम्ही सीता शुद्ध करण्यासाठी, शोध करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जावा. म्हणून या सुषेणाला हे सुग्रीवजी सांगू लागलेले आहे. पिता जैसा शशुर जान माझी कळवळ तुझ पूर्ण
सीता पावी सावधान जन विजन शोधुनी. सुग्रीवानं काय केलंय, सासरा जो नात्यानं पडणारा होता सुषेण, या सुषेणाला साष्टांग नमस्कार घातलेला आहे. आणि सुषेणाला सुग्रीव जे सांगू लागले, तर तुम्ही कोण आहोत, माझे सासरे आहोत, सासरे म्हणजे माझ्या वडिलासारखे झाला, मग मला सहकार्य तुम्ही करत आहोत, तुम्ही मला सहकार्य करायचं आहे. कारण का तर प्रभू श्रीरामाची जी सीता आहे त्या सीतेचा शोध तुम्ही घ्यायचा आहे, म्हणून त्यांना आदेश 1000 कोटी त्यांच्या सैन्यासोबत दिलेला आहे. आणि त्यांना विनंती करू लागलाय, तुम्ही आता इथून पुढं हे 1000 सैन्य सोबत घ्या आणि सीतेचा शोध घेण्यासाठी तुम्ही इथून निघा, असं सुषेणाला हा सुग्रीवजी सांगू लागलाय. सबे शोधावे राष्ट्र राष्ट्र पुरे पटाने नगरे समग्र ग्राम गुहागिरी कंदर शिखरे शिखर शोधावे. सुग्रीवजी सांगू लागले, तर इथून पुढे तुम्ही गेल्यावर काय करायचं आहे, जेवढे काही राष्ट्र लागतील या दिशेला त्या पूर्ण राष्ट्राचा शोध घ्यायचा आहे. पूर्ण गल्लीला जायचं आहे, गल्लीमध्ये एका घरामध्ये तुम्ही जायचं आहे. कोणत्या ठिकाणी या रावणानं सीता सोडलेली आहे, कुठं सीता आहे, त्याचा शोध तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही कसर कसलीही करू नका, गल्लीने गोल्ली जायचं आहे, बोळानं बोळा जायचा आहे, पण सीतेचा शोध तुम्ही घ्यायचा आहे, असं या सुषेणाला हा सुग्रीवजी सांगू लागले आहे. वानरा माझी अति प्रवर शतबळी नामा महावीर सैना शतकोटी संभार शोधुत्तरे धाडीला. सुग्रीवजी अतिशय हुशार होते. तिसरा जो आहे वानर, त्याला बोलावला आहे तलवाचा शीतबळ नावाचा. तो कसा आहे, एकदम बलशाली आहे, त्याच्या अंगात बळ भरपूर आहे. त्याला बोलावून घेतलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे, तुझ्याकडे कोणती दिशा, तर उत्तर दिशा. उत्तर दिशेला पूर्ण तुम्ही जायचं आहे आणि तुमचं सैन्य 1000 कोटी सैन्य सोबत घ्यायचं आहे. 1000 कोटी सैन्य घेऊन पूर्ण उत्तर दिशा जी असेल ती उत्तर दिशेला पूर्ण इथून निघायचं आहे आणि त्या उत्तर दिशेमध्ये सीतेचा शोध घ्यायचा आहे, असं या शीत ब्राह्मणाला सांगितलेलं आहे. कोठे वसत आहे रावण हे मुख्य शोधावे आपण करावे सीता गवेषण रघुनंदन सुखार्थ. रघुनंदन सुखार्थ आपल्याला काय करायचं आहे, प्रभू श्रीरामाला जे दुःख पडेल आहे कोणतं, सीता शोध करायचं. हेच काम आपल्यावर प्रभू श्रीरामानं टाकलं आहे आणि ते उत्तर दिशेला तुम्ही जायचं आहे. जाऊन सीतेचा शोध घ्यायचा आहे. ज्यावेळेस सीतेचा शोध आपण घेताल त्यावेळेस प्रभू श्रीराम या ठिकाणी संतुष्ट होतील. त्यांच्या मनाला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखाचं निवारण या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, म्हणून तुम्ही उत्तर दिशेला या ठिकाणावर जावा, असं या शीतबळ वानराला सुग्रीवजी सांगू लागलेले आहे. खटे पुरे खटवट नगरे पर्वत सान स्तोत्र शिखरे गिरी गुहा विवर कंदरे मेरू पठारे शोधावे. बघा काय काय सांगू लागला सुग्रीव, सांगू लागलेला आहे. सुग्रीव या किष्किंध्याचा राजा आहे. आपल्या सैन्याला सविस्तर माहिती देऊ लागले, कुठं जायचं, गल्ली बोळं फिरायचंय, पठारावर फिरायचं आहे, जे गाव दिसल त्या गावच्या शेजारा शेत कुसुला फिरायचं आहे, पठार दिसलं तर पठारावर जायचं आहे, एखादं पर्वत दिसला तर त्या पर्वतावर जायचं आहे, पर्वताच्या बाजूला कुठं जरी एखादं गुहा दिसली त्यात त्या गुहेमध्ये सुद्धा जायचं आहे. कोणतीही जागा सोडायची नाही, सर्व जागेमध्ये या सीतेचा शोध घ्यायचा आहे. रावण कुठं आहे, कुठं फिरतो आहे आणि आपल्या सीता मातेला कोणत्या ठिकाणी ठेवला आहे, ह्या सर्व गोष्टीची माहिती करायची आहे आणि सीतेचा शोध तुम्ही घ्यायचा आहे, असं आपल्या सैन्याला सांगू लागलेलं आहे. आग्नेय वायू ये ईशान्य नैऋत्य दिशेचा नैऋत्य कोण शोधू धाडिले कोण कोण सावधान अवधारे. काय केलंय, राजा होता सुग्रीव, तो काय कमी हुशार होता का? राजा म्हणजे साध्या सुद्धा कोणालाही होता येत नाही, त्या राजाला सगळी माहिती पाहिजे. तशी माहिती या सुग्रीवाला असल्यामुळे तो हुशार होता. तिन्ही दिशेला पाठवलेले, 3 दिशा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4 दिशेपैकी 3 दिशेला सगळे वानर पाठवलेले आहेत. 3 वानर तिन्हीकडे पाठवले आहेत, 1000 सैन्य देऊन. आणि पुन्हा काय केलंय, एक दिशा जवळ ठेवलेली आहे आणि ज्या उपदिशा आहेत आग्नेय वायव्य आणि ईशान्य, ह्या 4 दिशेला पुन्हा पुन्हा कुणाला पाठवू लागले आहेत, सुग्रीवजी या ठिकाणी सांगू लागले आहेत. ऐका, पद्म आणि पद्माक्ष कुमुदा आणि कुमुदाक्ष हे 4 वीर अति दक्ष सुग्रीव प्रत्यक्ष सन्माने. सुग्रीवानं काय केलंय, 4 दिशा उपदिशा आहेत, त्या 4 दिशेसाठी 4 वानराची निवड केलेली आहे. त्यांच्या अंगामध्ये अतिशय बळ आहे. कोणते कोणते 4 आहेत, पद्म,
पद्माक्ष, कुमाक्ष आणि कुमुराक्ष, मुकुंदाक्ष, कुमुदाक्ष असे 4 वानर प्रधान जे आहेत त्या 4 जणांना 4 दिशेला जाण्यासाठी म्हणजे ज्या उपदिशा आहेत त्या उपदिशेला जाण्यासाठी या 4 वानराची निवड केलेली आहे. आणि आता एका एका वानराला कुठं कुठं कोणत्या दिशेला पाठवायचं हे या ठिकाणी सांगू लागलेले आहे. कोटी कोटी सैना देवनी चौघे धाडिले चौकोनी रावण मारावया शोधून श्रीराम पत्नी आणावया. 4 वानराची निवड केलेली आहे मुख्य. त्यांच्यासोबत एकेकाला एक कोटी वानर सैन्य दिलेली आहे. आणि जे 4 दिशा आहेत उपदिशा ह्या 4 उपदिशेमध्ये 4ही कोणाला 4 हे पाठवले आहेत. कशासाठी या कोणतीही दिशा शिल्लक राहू नये. जर दिशा राहिली तर रावण त्या ठिकाणी राहिला तर आणि सीता तिथंच राहिली तर आपलं सैन्य पुढे निघून जाईल आणि सीता जवळच राहून जाईल. यासाठी 4 उपदिशांना 4 जणांची निवड केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही या 4 दिशा घ्या आणि 4 दिशेला एक कोटी सैन्य तुम्ही घ्यायचं आहे आणि या 4 दिशेचं तुम्ही सगळा शोध घ्यायचा आहे असं या 4 जणांना सांगितलेलं आहे. रावण सापडे न तत्वता शुद्ध्या नावे शीघ्रता मग मी करीन त्याचे घाता श्रीराम कांतानीन. आणखीन काय सांगलंय सुग्रीवजी आपल्या सैन्याला सांगू लागले तर तुम्ही इथून जायचं, सीतेचा शोध घ्यायचा, रावणाचा शोध घ्यायचा. ज्यावेळेस सीतेचा शोध लागल त्यावेळेस माझ्यापाशी यायचंय. जर रावण भेटला तर रावणाला घेऊन यायचंय, नाही भेटला तर फक्त शोध करायचा आहे. आणि ज्यावेळेस रावण भेटल, सीता भेटल त्यावेळेस रावणाला एका धडाक्यात मी उडवतो असं सुग्रीव आपल्या सैन्याला सांगू लागलेले आहे. चौघे बोलते अंगवण रावण मशक बापुडे कोण दृष्टी पडली जाण काय निर्दळन करीन. 4 जण प्रधान समोर आहेत. सुग्रीवाच्या 4घांनाही सांगितलं महाराज तुम्ही जसं सांगता त्या आज्ञेप्रमाणे आम्ही काही कमी नव्हत म्हणले. रावण कोण आहे म्हणले एखाद्या चिरटासारखा आहे आमच्या पुढं. ज्यावेळेस त्याला आमच्या पुढं दिसल त्यावेळेस त्याला आम्ही बांधून या ठिकाणी आणू आणि तुमच्या स्वाधीन करू. त्याच्यामध्ये आमची ताकद कमी पडणार नाही. रावण कुठेही भेटू द्या आणि कसाही भेटू द्या, त्याच्या अंगात कितीही बळ राहू द्या, आम्ही त्याला सोडणार नाही. अशा प्रकारे हे सैन्य म्हणजे प्रधान जे आहेत ते सुग्रीवाला सांगू लागलेले आहे. खांदी घेऊन सीता नाचते तत्वता सत्य जानगा कपिनाथ सुखी रघुनाथ करू आम्ही. सत्य जानगा कपिनाथा सुग्रीवाला सांगू लागले तर आम्ही 100% सांगतो म्हणजे ज्या वेळेस आम्हाला सीता भेटेल त्या सीताला काय करू आम्ही आमच्या खांद्यावर आणू नाचत गाजत. आणि जो रावण आहे त्या रावणाला शेपटाला बांधू आणि दोघांनाही या ठिकाणी घेऊन येऊ. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आणि या ठिकाणी ज्यावेळेस येऊ त्यावेळेस प्रभू श्रीरामाला सुख म्हणजे या ठिकाणी जेवढं दुःख आहे त्या दुःखेचं निवारण होऊन सुख प्राप्त केल्याशिवाय आम्ही वापस या ठिकाणी येणार नाही. असा हा जे प्रधान आहेत ते प्रधान या सुग्रीवाला म्हणू लागलेले आहे. तार आणि दुसरा तरळ बांधरा माझी वीर प्रबळ शोधू धाडीला पाताळ कोटी दळ देऊनिया. पुन्हा काय केलंय 4 दिशा झाल्या, दुसऱ्या 4 दिशा उपदिशा सुद्धा झाल्या, 7 दिशा झाल्या. 3 दिशा दिलेल्या आहेत, पहिलं 1 दिशा फक्त ठेवलेली आहे या सुग्रीवानं. उपदिशा सुद्धा 4 झालेल्या आहेत. त्याच्यानंतर राहिलं कुठं पाताळ. या पाताळामध्ये कोण 2 वानर पाठवले आहेत. कोण एक तार नावाचा, दुसरा तरळ नावाचा. ही 2 वानराची नियुक्ती पाताळामध्ये जाण्यासाठी केलेली आहे. आणखीन त्यांना सुग्रीव काय सांगू लागलेले आहे. आतळ वितळ सुतळ रसातळ महातळ तळातळ आणि पाताळ सप्त पाताळे शोधावे. काय सांगितलेलं आहे जी 7 पाताळ आहेत त्या 7 पाताळाचा शोध घ्यायचा आहे. कोणते कोणते 7 पाताळ आहेत. अतळ, तळातळ, अतळ, वितळ, शीतळ, सुतळ, रसातळ, महातळ आणि तळातळ आणि पाताळ. हे 7 पाताळ आहेत. बघा किती अवघड आहेत, आपल्याला माहित पण नाही ते आजपर्यंत. हे 7 पाताळाचा शोध कुठे घ्यायचा आहे. ह्या ताराने घ्यायचा आहे. तो तारा नावाचा पांढरा शुभ्र वानर आहे. त्या वानराला दोघाला सांगितलं तुम्ही इथून जा आणि या 7 पाताळाच्या ठिकाणी जायचंय. परत त्या 7 पाताळाचं काय विश्लेषण सुग्रीवजी करून सांगतात ते ऐका. पाताळ शोधावे अगती मी सांगेन जैशा रीती तुम्ही शोधावे त्याच स्थिती सावधान वृत्ती अवधारा. अहो प्रधानाला काही एवढ्या गोष्टी माहिती होत्या का. नव्हत्या माहित. पण सुग्रीव त्या ठिकाणी सांगू लागले तर 7 पाताळ आहेत. पण 7 पाताळामधून कुठं जायचं, कसं जायचं, कोणत्या मार्गाने जायचं आणि कोण कसं जायचं हे मी तुम्हाला सांगतो. हे लक्ष देऊन ऐका
म्हणून या वानराला सांगू लागले सुग्रीव. पाहता लोका माझी जाण कोठे नांदत आहे, कोण सुग्रीव सांगत असे आपण सीता सावधान शोधावी. आणखी सुग्रीवजी सांगू लागले, मी इथून पुढे 7 पाताळामध्ये जाण्याचा मार्ग तर सांगतो, पण त्या 7 पाताळामध्ये कोणाकोणाचं राज्य आहे, कोण कोण त्या ठिकाणी आहे याची सगळी माहिती तुम्हाला देतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका, असं सुग्रीव या आपल्या 2 प्रधानाला सांगू लागलेले आहे. आतळी वसे यमपुत्र बळ, नामे बळ प्रतापे बळ, त्याचे मंत्री हल्ल कल्लोळ, दुर्धर दैत्यमळ त्याचा. आता जे पाताळ आहेत त्या पाताळाची माहिती सुग्रीवजी सांगू लागले कुणाला, या वानराला. आता पहिल्या सुरुवात जे लागतंय ते अतळ, त्या अतळाच्या ठिकाणी कोण आहे, यमाचा जो मुलगा आहे तो राज्य करतोय तिथं, आणि त्याला कसं करायचंय काय करायचंय त्या ठिकाणी कसं जायचं हे सुग्रीवजी सांगू लागलेले आहे. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. झाली ना 25 ऐकायचे. ते शोधावया रावण आवड्या रिंगिला दैत्यगण, रावणाचे त्याचे मर्दन सीता पण आणावी. राजा सुग्रीव आपल्या प्रधानाला काय सांगत आहे, तुम्ही जा, कुठे जा, पाताळामध्ये जा. खाली किती पाताळ आहे म्हणून सांगितलं, शब्द पाताळ आहे. थोडक्यामध्ये आता तेवढ्या लांब भानगडीमध्ये पडायचं काका. 7 मजली बिल्डिंग आहे, 7 मजली. पहिला मजला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 7वा. आलं बरोबर. या सविस्तर पहिल्या मजल्यामध्ये गेल्यावर खाल्ल्या रावणानं सीता कुठे ठेवली आहे का, ही सविस्तर बारकाईने बघा. पितळी वसे हटकेश्वर उमाकांत कर्पूर गौर, तेथील हटकै नंदीचा पुर, स्वर्ण संभार प्रवाहे. त्याच्या दुसऱ्या पाताळामध्ये हटकेश्वर नावाचा आहे, राखोल राज्य करणारा. त्या दुसऱ्या मजल्यामध्ये दुसऱ्या पाताळामध्ये गेल्यावर तुम्ही सविस्तर कानाकोपरा बघा. कानाकोपरा गावाचाच नाही, डोंगर बघा, दऱ्या बघा, खोऱ्या बघा, कुणा ठिकाणी रावणाने सीता लपवून ठेवले का एवढं समजावून सांगू लागले. रावण शिवाचा शिवगण तेथे सापडले, जाण त्याचा घेऊन या प्राण सीता पण आणावी. अहो राजा सुग्रीव एवढं किती तळमळीनं सांगत आहे तो. रावण म्हणजे कोण आहे, शंकराचा आवडता भक्त, पहिल्या नंबरचा भक्त आहे, आणि दुसऱ्या पाताळामध्ये राहणारा म्हणजे शंकराचाच मुलगा आहे. त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस सीतेला त्या ठिकाणी नेऊन ठेवला असेल, समजा सीता आणि रावण सापडल्यावर रावणाला इकडे जिवंत आणायचं नाही, त्याला तिथं मारायचं आणि सीतेला घेऊन यायचं. सुतळी मा वैष्णव बळी, ज्याचा द्वारपाळ वनमाळे, प्रल्हाद वसे त्याच्या जवळ, वैकुंठ फुली नांदत. आता तिसऱ्या पाताळामध्ये कोण आहे, बळीचा मुलगा आहे. बळीचा मुलगा कोण, भक्त प्रल्हाद. ज्या भक्त प्रल्हादानं देवाला द्वारपाळ करून उभा केलेला आहे, द्वारपाळ करून. रात्रंदिवस नोकरी बळीच्या दारामध्ये ह्या विष्णू भगवंताला करावं लागते. त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर स्थितीची शुद्धी घ्या. ते सत्य आणि रावण स्वय शोधावे, सावधान सापडता घेऊन प्राण सीता नावी आपण आणावी. अहो पाताळामध्ये सीता नव्हती, पण राजा सुग्रीवाचं काम होतं समजावून सांगायचं की बाबा तुझं जर सापडला रावण आणि सीता तर रावणाला मारा आणि सीतेला घेऊन या. त्रिपुर भेदो निशंकर, रसातळी मयासूर, शिवे स्थापिला महावीर, सहपरिवार वसत आहे. आता तिसऱ्याहून चौथ्याला गेले बघा. चौथ्याचं नाव काय, रसातळ आहे. तिथं कोण आहे राज्य करणारा, मयासूर नावाचा राक्षस आहे. राक्षस, त्या राक्षसाच्या आश्रयाला एखाद्या वेळेस रावण गेला असेल सीतेला घेऊन, तुम्ही बारीकीनं बघा. त्या ठिकाणी सापडल्यावर रावणाला मारा आणि सीतेला घेऊन या.
तो सोयरा रावणासी तेथे तो असेल सीतेसी जीवे मारुनिया त्यासी जानकीसी आणावे. आता मयासूर म्हणजे कोण आहे? रावणाचा कुणी काका असेल, कुणी मेहणा असेल, सासरा असेल तर सोयरा आहे. सोयरा थोडक्यामध्ये सोयरा ह्या नात्यानं रावण त्या ठिकाणी सापडल्यावर रावणाला जिवंत ठेवायचं नाही. रावणाला मारा आणि सीतेला घेऊन या. महातळी कदरू सुत जे विषधर क्रोधयुक्त सर्पवस्था ती समस्त रावण ते शोधावा. आता 5व्या पाताळामध्ये गेले बरं का. 5व्या पाताळामध्ये 5व्या पाताळामध्ये कोण आहे? कदरूचे मुलं. कदरूचे मुलं म्हणल्यावर कोण आहे? ते साप आहे. साप ती शेषाचं म्हणजे सापाचं राज्य आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यावर सविस्तर तिकडे तिकडे अतिशय काळजीपूर्वक बघा. जरी आतुडला दृष्टी तरी मारून त्या सौठावती सीता नावी गोरती सुख संतुष्टी श्रीरामा. अहो त्या सापाच्या राज्यामध्ये जर समजा राहून सापडला, तुमच्या नजरेला जर सीता दिसली, सीतेला काही धक्का लावायचा नाही बरं का. पण रावणाला सोडायचं नाही. रावणाला मारायचं आणि सीतेला घेऊन यायचं. तळा तळी तव दानव पनी मुख्य रायाचे नाव निवांतक कवच वीर सर्व वैरी समवेव इंद्राचे. निवांत कवच नावाचा राजा कुठं आहे? त्याच्या खाल्ल्या पात्रामध्ये. तेवढं काही नाव विना विसरून चालेल. हा तो कोण आहे? इंद्राचे वैरी आहे. इंद्राचे वैरी त्या ठिकाणी राहणारे, राज्य करणारे. तुम्ही त्या ठिकाणी सविस्तर बघा. आणि रावण सापडला तर रावणाला मारा. धनो जन्मे दानव माती तव कटाळक नाम विधी संख्या नवे शब्दी हे मुख्य द्वंद्व इंद्राचे. आता ही कथा कोण कुणाला सांगत आहे? राजा सुग्रीव आपल्या कुणाला तार नावाचा त्या वानराला म्हणजे प्रधानाला सांगत आहे. किती अवघड सांगत आहे. धनु आणि दानव किती आहेत? असंख्यात आहे. तेवढं नाव सांगता सुद्धा येणार नाही. तो म्हणतो राजा सुग्रीव म्हणतो, मग तेवढं नाव मला येतील काय? येणार नाही. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जा आणि सविस्तर तपास करा. ते आतडली रावण तो निर्दळावा आपण आवडे दानव त्याचे कंदन करावे. आता त्या राज्यामध्ये काय आहे? तो सगळे दानव आहे. दानव दानव म्हणजे राक्षसच हो. ती सगळे कुणाचे इंद्राचे दुश्मन आहेत, वैरी आहेत. यदा कदाचित तिथे जर रावण दिसला, रावण जर नाही सापडला, दानव तुमच्या बरोबर लढाई करण्याकरता येतील. दानवाबरोबर सुद्धा पुष्कळ लढाई करा, त्यांना मारा, पण सीतेची स्थिती घेऊन या. दानवाची संख्या सृष्टी तुम्ही वानर कोट्यानुकोटी राम कार्य लक्षणी दृष्टी उठा उठी मारावे. अहो किती समजावून सांगायला सुरुवात केलं. दानवाची संख्या किती आहे म्हणून सांगितलं राजा सुग्रीवाला. आम्हीच आहे. त्याची संख्येचं गणित होणार नाही. तुमची त्यांच्या समोर संख्या कमी आहे, कोट्यावधी संख्या आहे. पण तुमच्यामध्ये राम नामाचं सामर्थ्य असल्यामुळं तुम्ही त्यांना अजिंक्य होता. त्यांना मारल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. दानवाच्या अतिमर्दन रणी करुणी रणकंदन जीवे मारुणी रावण सीता पणावी. अहो त्या लोकांमध्ये जर रावण दिसला, दानव जर समजा लढाईला आले, तुम्ही बिलकुल हाय काहीच करायचं नाही. दानवावर लढाई करायची, रावणाला पकडायचं, रावणाला मारायचं आणि मोठ्या आनंदाने सीतेला घेऊन यायचं. सातवे पाताळी महानाग शतसहस्र खना भोग वासुकी प्रमुख अनेक पद्मिनी भोग भोगिती. आता सांगत सांगत राजा सुग्रीव कुठे गेले? शेवटला गेले का? शेवटला 60व्या पाताळामध्ये गेले. 60व्या पाताळामध्ये कोण आहे? वासुकी नावाचा म्हणजे सगळ्या सापाचा राजा आहे. सगळ्या सापाचा राजा त्या ठिकाणी राज्य करतो. आपण जे म्हणतो ना, नागिनी, पद्मिनी, यक्षिणी, डंकिनी, शंकिनी, ह्या सगळ्या भानगडी ते सगळ्या 60व्या पाताळामध्ये आहेत. यदा कदाचित त्या ठिकाणी जर रावण सापडला, त्याला पकडून त्याला जिवंत सोडायचं नाही. स्वर्गी उर्वशी रंभा सुंदरी का पाताळी पद्मिनी नारी त्यांची या सौंदर्याची तोरी चराचरी वाखाने. आता पाताळामधला आधीच ओळख सांगितलं होतं कोण आणि किती सुंदर आहे. जशा स्वर्गामध्ये रंभा आहे, उर्वशी आहे, मेनका आहे, त्याच नियमाप्रमाणे पाताळामध्ये नागिनी आहे, पद्मिनी आहे
असे एकापेक्षा एक सुंदर असे अप्सर आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्याला घेऊन वासुकी नावाचा राजा राज्य करत आहे. ते त्याती सावधान स्वयंशोधा करून लंकानाथ सापडल्या करुणी घात सवे सीता नावी. आणि त्या पाताळामध्ये समजा जर कुठे इकडे तिकडे फिरत असताना तुमच्या डोळ्याला तुमच्या नजरेला रावण दिसला, रावणाला पकडायचं, जिवंत सोडायचं नाही, त्याला मारायचं, तिथं दिसल्याबरोबर मारायचं आणि सीतेला घेऊन यायचं. त्या तळी शतयोजनावरी शेष वशे सहस्त्रगिरी ज्याच्या शरीर भोगावरी निद्रा करी स्थिरम. आता त्याच्या बाजूला 700 योजन म्हणजे 7 चौक 28 लय गेलं पुढे ते कधी सांगणं सुद्धा होणार नाही. साक्षात शेष शेर म्हणजे शेष म्हणजे सगळ्या नागाचा सगळ्या सापाचा राजा आहे, तो त्या ठिकाणी राज्य करतो. तेथे जानकी दशा शिर सावध शोधावी सत्वर सापडलिया करुणी मार सीता सुंदरा नावी. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघत असताना इकडे तिकडे फिरत असताना जर समजा तुम्हाला रावण आणि सीता दिसल्या बरोबर रावणाला मारा आणि सीतेला घेऊन इकडे या. शुद्धी करावी ते तवरी तेथुनी परतावे वानरी वाट काढता पुढारी तुम्ही अघोरी पडाल. आता राजा सुग्रीवाने केव्हा बघितला असं सप्त पाताळाच्या पलीकडे जायचं नाही किंवा जाता येत नाही. त्यानं आपल्या प्रधानाला काय सांगितलं, शेवटला शेषापर्यंत जायचं, शेषापर्यंत. तिथं नाही सापडल्यावर तुम्ही सरळ इकडला महागडचा रस्ता धरा. पुढे जर जायच्या भानगडीमध्ये पडला तर तुमची आमची भेट तिकडे तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या उणी तळी अत्यंतिक अंधता मिस्त्र मानरक त्या उणी तळी पूर्ण देश वारणोदक त्या तळी. आता सप्त पाताळाच्या खाली काय म्हणून सांगितलेलं आहे, सगळा अंधार आहे म्हणले, अंधार आहे, सगळं पाणी आहे, पुन्हा नरक आहे, पूर्ण म्हणजे डुकर ही म्हणतात ना, ही सगळ्या भांगडे तिचा मोठकल्या रस्त्याला तुम्ही जाऊ नका. नरक जाती पापी नर तुम्ही सांडो निते मोह राम नामाचा करुणी गजर भजा सत्वर श्रीरामा. तशा अवघड देशामध्ये अवघड प्रांतामध्ये गेल्यावर तुम्ही घाबरायचं नाही. आपण मरतो का काय अशी भीती मनाच्या ठिकाणी ठेवायची नाही. तुम्ही फक्त रामाच्या नामाचं स्मरण करा, तुम्हाला कसल्याही प्रकारचं तुमच्या समोर संकट येणार नाही. स्वर्ग भोग नावडे जासी पुण्य करीती भोगेच्छेसी ते जीव होती पाताळवासी निज पुण्यासी भोगावया. आता पाताळामधलं पुण्य जास्त, स्वर्गामधलं पुण्य जास्त सांगितलं का? आता पाताळामध्ये जास्त पुण्य सांगितलेलं आहे. स्वर्गामध्ये पुण्य जर नको वाटत असेल, सुख नको वाटत असेल, त्या माणसानं पाताळामध्ये जाऊन राहावं. तसे काही पुष्कळ असे पुण्यवान पाताळामध्ये आहेत. पुण्य नाही तिळभरी जे केवळ पापचारी ते नर पचते नरकांतरी पापे करी महापापी. अगर ज्यानं पुण्य केले त्या पुण्यवान माणसाला 2 ठिकाणी जागा सांगितल्या. एक तर स्वर्गाच्या ठिकाणी जागा आहे, स्वर्गाच्या ठिकाणी नको वाटत तर पाताळामध्ये जागा आहे. आणि पापी माणसाला एकच जागा आहे, म्हणजे एकच जागा कुठं, यमपुरीच्या ठिकाणी नरक भोगल्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. वीर सुग्रीव सांगे गर्जन तुम्हासी नागवे जोये रावण शीघ्र शुद्धी आणावी आपण त्याचे निर्दळन मी करीन. अगं तुम्ही काय करा म्हणले, एखादी वेळेस तुमच्याला रावण मारणं झाला नाही. रावण आणि सीता दिसल्याबरोबर तुम्ही काय करा, माझ्याकडे या, मला सांगायला माझ्याकडे, मी मोठ्या गडबडीने येईल आणि त्या रावणाला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. वानर बोलती कैवाडे रावण दातोंडाचे किडे सह सीता बांधुनी रोकडे रामा पुढे अनुजे. अहो राजा सुग्रीवानं काय सांगितलं प्रधानाला आणि वानराला, तुम्हाला रावणाला मारणं होत नसेल, प्रश्न आहे का, तर तुम्ही माझ्याकडे या मला सांगायला, मी रावणाला मारतो. त्यावेळेस वानरामध्ये साधे सुधे नव्हते राजा सुग्रीवाचे. राजा सुग्रीवाला वानरानं सांगितलं, हे राजा ही काय बोलता म्हणले, आम्ही असे काही माकडे बिकडे म्हणजे साधे समजला का, ती रावण म्हणजे 10 तोंडाचा किडू आहे.
त्याला सहज मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. पाताळ शोधावयाची गती सुग्रीवे केल्या तिने गुती तारा वानर स्वर्गाप्रती धाडिते स्थिती अवधारा. आता राजा सुग्रीवाने पाताळामध्ये सविस्तर सांगून पाठवलं. आता स्वर्गामध्ये स्वर्ग लोकाला कुणाला पाठवायचो. त्यावेळेस राजा सुग्रीवान बुद्धिवान असा तारा नावाचा वानर बोलवला आणि त्या वानराला जवळ घेऊन राजा सुग्रीव काय सांगतो की आपण आता ऐकू. तार वानर तेजो राशी सैना शतकोटी तया सरसी सुग्रीवे धाडिला स्वर्गासी जानकीसी शोधावया. आता तार नावाचा वानर ही साधा नव्हता, बुद्धिवान होता, लढाई करण्यामध्ये सामर्थ्यवान होता. त्याच्याबरोबर 60 कोटी सैन्य दिलं राजा सुग्रीवाने. किती 60 कोटी वानराचा असेल, माकडाचा असेल, अस्वलाचा असेल, 3 प्रकारचं सैन्य होतं ना. तेवढं सैन्य देऊन त्याला सविस्तर स्थितीची शुद्धी घेण्याकरता स्वर्गाच्या ठिकाणी पाठवून दिलं. सुग्रीवा बोले तारा प्रती मी सांगेन स्वर्ग गती सीता शोधावी अशा रीती सावधान वृत्ती निज बळे. आता स्वर्गाला जायचं खरं आहे, पण त्या तार नावाच्या वानराला राजा सुग्रीवाला आपल्या समोर बोलावलं, समोर बसवलं आणि सांगितलं तुमच्याकडे काय म्हणले स्वर्गामधलं आहे, स्वर्गामध्ये कसं जायचं, कुठं जायचं, मी सांगतो त्या नियमानं तुम्ही स्थितीची शुद्धी करा. पृथ्वी उण्यावरती सूर्यमंडळा खालती यक्ष रक्ष गंधर्व वस्ती तेथे सीता सती शोधावे. आता पहिला टप्पा सांगितला राजा सुग्रीवानं काका. पृथ्वीच्या, सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये कोण काय कोण राहतात, यक्ष लोक राहतात. त्या यक्ष लोकांच्या राज्यामध्ये तुम्ही पहिल्या सुरुवातीला बघा. स्वर्ग लोक आहे ती बहुत मी सांगेन सकळीत सीता शोधावी तेथ तेथ सावचित्त निजवृत्ती. आता स्वर्ग लोक म्हणजे किती येतो. आता राजा सुग्रीव हे तार नावाच्या वानराला सांगतो किती लोक आहेत, मी सांगतो 21 स्वर्ग. आता एवढे स्वर्ग सुग्रीव त्या ताराला सांगतो का थोडकं सांगतो आपण आता पुढे बघू.